तर लास्ट टाइम आपण फेजर आणि फेजर डायग्राम बघितलेलं होतं. पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन घेऊया, कारण हा बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे ॲज वेल ॲज नीट अँड जेई साठी देखील काय आहे, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, so phasor and phasor diagram, the rotating vector representing alternating current and alternating voltage are called as phasor. Okay, म्हणजे फेजर म्हणजे काय, रोटेटिंग वेक्टर्स आहेत विच आर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टम. ओरिजिन मधून काढलेले काय आहेत ते वेक्टर आहेत की जे काय होतात, अबाउट दॅट ओरिजिन रोटेट होतात आणि जे काय रिप्रेझेंट करतात, अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज रिप्रेझेंट करतात. या रोटेटिंग वेक्टरची जी लेंथ आहे ती काय असते लक्षात घ्या, पीक व्हॅल्यू असते. लेंथ ऑफ रोटेटिंग वेक्टर रिप्रेझेंट द पीक व्हॅल्यू. आणि हे जे वेक्टर आहे ते किती व्हेलॉसिटीनं रोटेट होतात, किती अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होतात, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ या अँग्युलर व्हेलॉसिटीनं रोटेट होतात. ओके, व्हेर एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट. आता हा रोटेटिंग जे वेक्टर्स आहेत म्हणजे करंटचा वेक्टर आणि म्हणजे इथं दोनच वेक्टर असणार आहेत रोटेटिंग, एक म्हणजे अल्टरनेटिंग करंटचा एक वेक्टर आणि अल्टरनेटिंग व्होल्टेजचा एक वेक्टर, लक्षात घ्या. ओके, आणि या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे ना त्याला काय म्हणायचं, फेज डिफरन्स बिटवीन देम म्हणायचं, म्हणजे फेज डिफरन्स बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज. कारण एसी सर्किटमध्ये नेहमीच अल्टरनेटिंग करंट आणि ईएमएफ जे आहेत किंवा व्होल्टेज जे आहेत ते सेम फेज मध्ये असतील असं नाहीये, लक्षात घ्या. की त्यांच्यामध्ये थोडासा फेज डिफरन्स असू शकतो. तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स देखील आपल्याला फेजर डायग्रामच्या साईननं इझिली रिप्रेझेंट करता येतो. आणि लक्षात घ्या, या रोटेटिंग व्हेक्टरचे साईन आपल्याला एखाद्या इन्स्टंटला करंटची व्हॅल्यू किती असेल आणि ईएमएफ ची व्हॅल्यू किती असेल ते देखील काढता येतं. दॅट इज द ग्रेटेस्ट ऍडव्हान्टेज. म्हणजे एखाद्या इन्स्टंटला करंट किती आहे, व्होल्टेज किती आहे हे रिप्रेझेंट म्हणजे फाइंड आउट करण्यासाठी देखील काय करू शकतो आपण, ही फेजर डायग्राम यूज करू शकतो. आणि ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कसं मिळणार आहे, तर प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ऑन द फिक्स्ड ऍक्सिस. म्हणजे त्या रोटेटिंग वेक्टरचा जो एंड पॉइंट आहे ना, रोटेटिंग वेक्टरचा एंड पॉइंट, त्या एंड पॉइंट मधून ऍक्सिसवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली, प्रोजेक्शन ड्रॉ केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मिळणार आहे. आणि त्याचबरोबर त्याचं साईन पण मिळणार, प्लस आहे का मायनस आहे त्याच्यानुसार. जर ते फंक्शन ऑफ साईन असेल तर नेहमी प्रोजेक्शन वाय ऍक्सिसवर घ्यायचं असतं, आणि फंक्शन ऑफ कोसाइन असतील तर प्रोजेक्शन कशावर घ्यायचं असतं, एक्स ऍक्सिसवर घ्यायचं असतं. इथे एक फेजर डायग्राम आपण काढलेली आहे. फेजर डायग्राम कशी काढणार बघा. समजा एका सर्किटमध्ये ईएमएफ किती आहे, 200 साइन ओमेगा टी आहे. एका सर्किटचा ईएमएफ किती आहे, 200 साइन ओमेगा टी, आणि त्याच सर्किटमध्ये करंट किती आहे, 5 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6. तर याच्यामध्ये ईएमएफ ची पीक व्हॅल्यू किती आहे, 200. करंटची पीक व्हॅल्यू किती आहे, 5. ओके, आणि दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स किती आहे बघा. इथं साइन ओमेगा टी फक्त आहे आणि इथं साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6 आहे. ठीक आहे, म्हणजे फेज डिफरन्स म्हणजे त्यांच्या दोघांच्या अँगल मधला डिफरन्स किंवा फेज मधला डिफरन्स. इथं फक्त ओमेगा टी अँगल आहे, इथं ओमेगा टी प्लस पाय बाय 6 आहे. म्हणजे करंट मध्ये काय आहे, पाय बाय 6 एक्स्ट्रा फेज आहे. एक्स्ट्रा म्हणजे करंट पाय बाय 6 न काय असलं पाहिजे, ईएमएफच्या पुढे असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे फेजर डायग्राम कशी काढलेली आहे, सुरुवातीला एक्स ऍक्सिस ड्रॉ केला, नंतर वाय ऍक्सिस ड्रॉ केला, त्याच्यानंतर ओमेगा टी या अँगलला काय काढला, ईएमएफ काढला. ओमेगा टी अँगलला ईएमएफचा रोटेटिंग वेक्टर काढलेला आहे. ओके, ब्राऊन कलर मध्ये. त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, 200 पीक व्हॅल्यू. सो 200 रिप्रेझेंट होईल अशा प्रकारे त्याची सुटेबल स्केलनं आपण लेंथ काढलेली आहे. त्याच्यानंतर करंट जो आहे त्याच्या पुढे पाय बाय 6 ला काढलेला आहे. त्याच्या पुढे ईएमएफच्या पुढे पाय बाय 6 ला हा करंटचा वेक्टर काढलेला आहे, रोटेटिंग वेक्टर. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, पीक व्हॅल्यू 5 आहे. आणि दोन्ही फंक्शन साइन साइन असल्यामुळे त्याचं प्रोजेक्शन ऑन वाय ऍक्सिस घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली ही वाय ऍक्सिस वरची साइड म्हणजे राईट अँगल ट्रायंगल हा कन्सिडर केला आणि वाय ऍक्सिस वरचं जर साइड जर काढला तर ती साइनचीच व्हॅल्यू येते. दॅट इज 200 साइन ओमेगा टी येते, आणि इथं काय येते, 5 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 6 येतं. तर याला फेजर डायग्राम असं म्हणायचं. आपण इथं जी डायग्राम काढली ना याला फेजर डायग्राम. सो फेजर डायग्राम कसं ड्रॉ करायचं लक्षात आलं का बघा. म्हणजे फेजर डायग्राम ड्रॉ करण्यासाठी अगोदर तुम्हाला करंट आणि ईएमएफचं इक्वेशन माहित असलं पाहिजे. करंट आणि ईएमएफचं इक्वेशन. समजा ईएमएफ आणि करंट इनफेज असतील, इनफेज म्हणजे साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टीच असेल, तर काय होणार, ऑटोमॅटिकली
दोन्ही वेक्टर एकाच लाईनवर येणार आहेत, फक्त त्यांच्या लेंथ ज्या आहेत त्या काय असणार आहेत, त्यांच्या पीक व्हॅल्यू नुसार कमी जास्त येणार आहेत. ओके. इनिशियल अँगल विथ एक्स ऍक्सिस नेहमी काय दाखवायचा, ओमेगा टी दाखवायचा. तर ही फेजर डायग्राम कशी काढायची लक्षात आलं का बघा. इथून पुढे तुम्हाला प्रत्येक सर्किटच्या फेजर डायग्राम काढता आल्या पाहिजेत. ओके. नेक्स्ट पार्ट जो आपल्याला बघायचा आहे दॅट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. हा पार्ट आता आपल्याला बघायचा आहे. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके. आता डीसी सर्किट मध्ये अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट एकच असतो, लक्षात घ्या. डीसी सर्किट मध्ये देर इज ऑल्सो अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट आणि त्याला काय म्हणतो आपण, रेझिस्टन्स. म्हणजे डीसी सर्किट मध्ये फक्त एकच अपोजिशन असतं, ते म्हणजे फक्त रेझिस्टन्स. परंतु एसी सर्किट मध्ये तसं नाहीये, लक्षात घ्या. रेझिस्टन्स व्यतिरिक्त देखील काही अपोजिशन्स असतात आणि ते कुठले कुठले असतात तर ते आपण बघूया. तर अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट मध्ये फर्स्ट येतं दॅट इज रेझिस्टन्स. रेझिस्टन्स हा असा पार्ट आहे की जो एसी आणि डीसी दोन्ही सर्किट मध्ये असतोच, विच इज डिनोटेड बाय, यू नो दॅट इट इज आर. ओके. आता रेझिस्टन्सची डेफिनेशन कशी लिहिणार आहे, इट इज डिफाइंड बाय अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट, opposition to flow of alternating current by resistor. रेझिस्टरनं अल्टरनेटिंग करंटला जो अपोजिशन केलेला आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, रेझिस्टन्स असं म्हणणार आहे. ओके. रेझिस्टन्स. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय रेझिस्टर, इट इज कॉल्ड ॲज रेझिस्टन्स. ओके. रेझिस्टन्स कशामुळे क्रिएट होतो तुम्हाला माहित आहे. रेझिस्टन्स इज प्रोड्युस्ड ड्यू टू collision of freely moving electron with the vibrating atoms in their path. रेझिस्टन्स कशामुळे क्रिएट होतो, रेझिस्टन्स इज ड्यू टू collision of moving free electrons, collision of moving free electrons with vibrating atoms in their path. ओके. हे आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. इट इज अ रियल क्वांटिटी. इट इज ए रियल क्वांटिटी. म्हणजे रेझिस्टन्स हा रियालिटी मध्ये असतो. ओके. रियल क्वांटिटी असते कारण ती नेहमीच एक्झिस्ट करते. दुसरा जो अपोजिशन आहे तो कधी एक्झिस्ट करतो, कधी एक्झिस्ट करत नाही. ओके. आणि तो चेंज पण होतो. अँड रेझिस्टन्स हा जो आहे, रेझिस्टन्स मुळे आता आपण बघितलं की आपण इथून पुढे आता फेजर डायग्राम काढणार आणि फेजर डायग्राम मध्ये काय दाखवणार, ईएमएफ आणि करंट यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे हे दाखवणार. तर रेझिस्टन्स मुळे ईएमएफ आणि करंट मध्ये फेज डिफरन्स क्रिएट होत नाही. का क्रिएट होत नाही त्याचं डेरिवेशन पुढे आहे, ते आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे. ओके. सो ड्यू टू रेझिस्टन्स देर इज नो phase difference between EMF and current. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, फाय इज इक्वल टू 0 असणार आहे. फेज डिफरन्सला आपण सिंबल काय वापरतो, फाय. ओके.
phi is equal to 0. त्याचबरोबर it consumes electrical power and it convert into heat. रेझिस्टन्स काय करतो? consumes इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी and convert into heat. ओके, हीट मध्ये तो त्याचं कन्वर्जन करतो. लक्षात घ्या, कंझ्युम इलेक्ट्रिकल एनर्जी अँड कन्वर्ट इट इनटू द हीट. आणि याचं एसआय युनिट काय असतं? ओहम. एसआय युनिट इज ओहम. सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट रेझिस्टन्स. ओके, याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच आहे. रेझिस्टन्स तुम्ही अगदी स्कूल लेवल पासून स्टडी करत आलेला आहात. याच्यामध्ये एक्स्ट्रा काय इन्फॉर्मेशन आहे? इट इज अ रिअल क्वांटिटी. त्याच्यानंतर एसी सर्किट मध्ये याच्यामुळे फेज डिफरन्स क्रिएट होत नाही किंवा फाय इज इक्वल टू 0. या दोन गोष्टी फक्त नवीन आहेत त्याच्यामध्ये. इट कन्झ्युम्स इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे रेझिस्टन्स मधून करंट पास केला, एसी पाठवा नाहीतर डीसी पाठवा, इट ऑलवेज प्रोड्युसेस हीट. हा झाला फर्स्ट पार्ट, अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिव्ह करंट. त्याला काय म्हणतो आपण? रेझिस्टन्स असं म्हणतो. सेकंड पार्ट इज रिएक्टन्स. reactance which is always denoted by letter X. Okay, reactance which is denoted by X. आता हे रिएक्टन्स म्हणजे काय असतं? आता सर्किट मध्ये रेझिस्टन्स हा एकमेव एलिमेंट नसतो. लक्षात घ्या, आपण कॅपॅसिटर स्टडी केलेला आहे. कशामध्ये? इलेक्ट्रिक पोटेन्शियल या टॉपिक मध्ये कॅपॅसिटरचा पार्ट स्टडी केलेला आहे. म्हणजे सर्किटचा कॅपॅसिटर हा देखील एक एलिमेंट होऊ शकतो. त्याच पद्धतीनं सर्किटचा इंडक्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण इंडक्टर नावाचा एक एलिमेंट बघितलेला आहे. तो देखील एक महत्वाचा एलिमेंट सर्किटमध्ये होऊ शकतो. आता हे रेझिस्टन्स व्यतिरिक्त कॅपॅसिटर आणि इंडक्टर पण सर्किटमध्ये असू शकतात. ओके, आणि ह्या कॅपॅसिटर किंवा इंडक्टर मुळे देखील काय होतो? अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट होऊ शकतो. आणि त्याला काय म्हणलं जातं? रिएक्टन्स असं म्हटलं जातं. त्याला रेझिस्टन्स म्हटलं जात नाही. लक्षात घ्या. तर याची डेफिनेशन काय येणार आहे? अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट, opposition to flow of alternating current by, म्हणजे अल्टरनेटिंग करंटच्या फ्लोला अपोजिशन करतं कोण? इंडक्टर. इंडक्टर म्हणजे काय असते? एक कॉइल असते की ज्याला एक ठराविक सेल्फ इंडक्टन्स असतो. ओके, इंडक्टर और कॅपॅसिटर. ओके, त्याला काय म्हणतो आपण? रिएक्टन्स असं म्हणतो. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट आयदर बाय इंडक्टर और बाय कॅपॅसिटर. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली याचे दोन टाईप होणार आहे. इंडक्टरनं प्रोड्यूस केलेला रिएक्टन्स जो आहे तो त्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणायचं, आणि कॅपॅसिटरनं प्रोड्यूस केलेला रिएक्टन्स जो आहे त्याला काय म्हणायचं? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. टाइप्स. फर्स्ट येणार इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ओके, सो इंडक्टिव्ह रिएक्टन्सची डेफिनेशन जर लिहायची झाली, इट इज डिनोटेड बाय XL. इंडक्टिव्ह रिएक्टन्सची डेफिनेशन समजा एक्झाम मध्ये विचारली तर त्याची डेफिनेशन काय लिहिणार आहे? अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट प्रोड्युस्ड बाय दी or by the inductor in that circuit, that is called as inductive reactance. म्हणजे अल्टरनेटिंग करंटच्या फ्लोला इंडक्टर मुळे जो अपोजिशन प्रोड्यूस होणार आहे त्याला काय म्हणायचं? इंडक्टिव्ह रिएक्टन्स असं म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये दुसरा टाइप काय येणार आहे? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स which is denoted by XC. which is denoted by XC. म्हणजे opposition to flow of alternating current produced by capacitor, that is called as capacitive reactance.
आता ही इंडक्टिव्ह रिएक्टन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स जे आहे ती कधी ऍक्ट होते, कधी ऍक्ट होत नाही. ओके, त्याचबरोबर ती कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, इमॅजिनरी क्वांटिटी असं म्हणतो. इमॅजिनरी क्वांटिटी. ओके, त्याचबरोबर जसं रेझिस्टन्समुळं ईएमएफ आणि करंटमध्ये फेज डिफरन्स तयार होत नाही, तसं रिॲक्टन्समुळे मात्र काय होतो, ईएमएफ आणि करंटमध्ये फेज डिफरन्स क्रिएट होतो आणि तो π/2 चा फेज डिफरन्स क्रिएट होतो. ओके, सो ड्यू टू रिॲक्टन्स a phase difference of π/2 is produced. π/2 चा फेज डिफरन्स इथं क्रिएट होतोय. ओके, तो काही वेळेला प्लस π/2 असतो, काही वेळेला मायनस π/2 असतो. त्याचा डिटेल्स आपण नंतर त्या सर्किटमध्ये स्टडी करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करत नाही. इट डझंट कंझ्युम इलेक्ट्रिकल एनर्जी. इट डझंट कंझ्युम इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करत नाही. ओके, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून याला वॅटलेस कंपोनंट असंही म्हटलं जातं. ओके, म्हणून याला काय म्हणायचं, वॅटलेस कंपोनंट. म्हणजे एखाद्या वेळी एक्झाम मध्ये क्वेश्चन आला वॅटलेस कंपोनंट कोण असतात, तर वॅटलेस कंपोनंट जे असतात ते इंडक्टर आणि कॅपॅसिटर असतात. ओके, इंडक्टर आणि कॅपॅसिटर जे आहेत हे काय असतात, वॅटलेस, कारण ते इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करत नाहीत. म्हणजे इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोज करतात, अल्टरनेटिंग करंटच्या फ्लोला अपोज करतात, परंतु तिथे हीट वगैरे काय प्रोड्यूस करत नाहीत किंवा इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करत नाहीत. म्हणजे हा याचा एक ऍडव्हान्टेज आहे की आता लक्षात घ्या, करंट कंट्रोल करायचं झालं तर आता आपल्याकडे अल्टरनेटिंग करंट कंट्रोल करायला दोन मेथड आहेत. एक म्हणजे रेझिस्टन्स आणि दुसरं म्हणजे रिॲक्टन्स. रेझिस्टन्स लावला तरी देखील काय होणार आहे, करंट काय होणार आहे, आपण कंट्रोल करू शकतोय. म्हणजे करंट कमी करायचं असेल एखाद्या सर्किटमध्ये, एखाद्या पाथमधला करंट कमी फ्लो करायचा असेल तर रेझिस्टन्स लावू शकतो किंवा रिॲक्टन्स लावू शकतो. परंतु रेझिस्टन्स लावला की काय होणार आहे, रेझिस्टन्समुळे हीट जनरेट होणार आणि दॅट इज द वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी होणार आहे. रिॲक्टन्समुळे मात्र अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट होणार, परंतु वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी होणार नाही. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ द रिॲक्टन्स. ओके, आणि याचं एसआय युनिट काय असणार आहे, एसआय युनिट इज ओहम. म्हणजे रिॲक्टन्सचं एसआय युनिट देखील ओहमच असतं, कारण तो देखील एक प्रकारचा अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंटच आहे. लक्षात येते. तर हे काही महत्वाचे पॉइंट्स आपण बघा काय काय बघितलं. रिॲक्टन्स खूप महत्वाची टर्म आहे, रिॲक्टन्स विच इज डिनोटेड बाय एक्स. अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय इंडक्टर और कॅपॅसिटर, त्याला काय म्हणायचं, रिॲक्टन्स म्हणायचं. याचे दोन टाइप्स असतात, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. याचे फॉर्म्युले आहेत, त्याचं डेरिवेशन आपण बघणार आहोत. ही रिअल क्वांटिटी आहे का इमॅजिनरी क्वांटिटी आहे, तर ही इमॅजिनरी क्वांटिटी आहे. रिॲक्टन्समुळं करंट आणि ईएमएफ यांच्यामध्ये फेज डिफरन्स क्रिएट होतो. कितीचा फेज डिफरन्स क्रिएट होतो, π/2 चा फेज डिफरन्स क्रिएट होतो. ओके, एक तर प्लस तरी असतो नाहीतर मायनस तरी असतो. ठीक आहे, अँड इट डझंट कंझ्युम इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणून त्याला वॅटलेस कंपोनंट असं म्हटलं जातं आणि एसआय युनिट याचं काय असतं, ओहम असतं. ओके ओके, सो अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट काय आहे, एक रेझिस्टन्स आहे, दुसरं रिॲक्टन्स आहे. आता थर्ड अपोजिशन कुठला आहे बघा, थर्ड अपोजिशन इज, त्याला आपण इम्पेडन्स म्हणतो. इम्पेडन्स which is denoted by Z, impedance. आता इम्पेडन्स म्हणजे काय आहे, अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट.
बाय ऑल दी कंपोनंट्स, म्हणजे सगळ्या कंपोनंट मुळे मिळून जे अपोजिशन क्रिएट होणार आहे ना त्याला इम्पेडन्स म्हणायचं. ओके, अपोजिशन किंवा त्याला कंबाइंड अपोजिशन म्हणू शकतोय आपण. combined opposition to flow of alternating current by inductor, capacitor and resistor is called as impedance. Okay, combined opposition to flow of alternating current by inductor, capacitor and resistor. तिघांनी मिळून जे कंबाइंड अपोजिशन प्रोड्यूस केलंय ना त्याला काय म्हणायचं, इम्पेडन्स असं म्हणायचं. ओके, आता हे इम्पेडन्स जे आहे ते रिअल क्वांटिटी आहे का इमॅजिनरी क्वांटिटी आहे? तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिअल, कारण रेजिस्टन्स ही रिअल क्वांटिटी आहे आणि रिएक्टन्स ही इमॅजिनरी क्वांटिटी आहे. सो इट इज अ कॉम्प्लेक्स क्वांटिटी. ओके, इम्पेडन्स ही का आहे, एक कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे कारण दोघांचं कॉम्बिनेशन आहे ना, कॉम्प्लेक्स क्वांटिटी. इट इज ए कॉम्प्लेक्स क्वांटिटी. कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही स्टडी केलाय ना, मॅथमॅटिक्स मध्ये असेल बघा, कॉम्प्लेक्स नंबर की ज्याच्यामध्ये एक रिअल पार्ट असतो आणि इमॅजिनरी पार्ट असतो. तसं इम्पेडन्स हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे फिजिक्स मध्ये येणारा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे इम्पेडन्स. ओके, विच इज डिनोटेड बाय झेड. म्हणजे झेड इज इक्वल टू काय येणार आहे, आर प्लस एक्स आय असं आपण लिहू शकतो. कॉम्प्लेक्स नंबर असाच लिहितो ना आपण, बरोबर आहे का? झेड इज इक्वल टू आर प्लस एक्स आय, फिर I is the imaginary part, R is the real part. ओके, आता इम्पेडन्स मुळे, आता बघा आपण बघितलं की रेजिस्टन्स मुळे फेज डिफरन्स क्रिएट होत नाही करंट आणि ईएमएफ मध्ये. रिएक्टन्स मुळे एकतर प्लस पाय बाय 2 फेज डिफरन्स तयार होतो, नाहीतर मायनस पाय बाय 2. ओके, दोनच व्हॅल्यू फक्त येतो रिएक्टन्स मुळे. आणि इम्पेडन्स मुळे मात्र फेज डिफरन्स ओके तिघांचा मिळून असल्यामुळं 0 टू प्लस पाय बाय 2 किंवा 0 टू मायनस पाय बाय 2 च्या मध्ये असणार आहे. ओके, so due to impedance phase difference is phase difference is 0 to plus or minus pi by 2. ओके, ही मधली व्हॅल्यू असणार आहे. 0 पासून प्लस पाय बाय 2 किंवा 0 पासून मायनस पाय बाय 2 पर्यंतची व्हॅल्यू असणार आहे. ओके, and it also consumes, impedance also consume electrical energy. It consumes, कारण याच्यामध्ये लक्षात घ्या रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्समुळे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होणार आहे. कॅपॅसिटर इंडक्टर आहेत परंतु त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होत नाही. सो इट ऑल्सो कंझ्युम्स इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, तर अशा प्रकारे हा इम्पेडन्सचा पार्ट आहे. तर हे 3 अपोजिशन अगोदर व्यवस्थित लक्षात आले का बघा, रेजिस्टन्स, रिएक्टन्स आणि इम्पेडन्स, हे खूप महत्वाचं आहे. ओके, आता रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स मध्ये काही वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये डिफरन्स विचारला जातो. ओके, सो बोर्ड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय करूया, फक्त त्यांच्यामधला डिफरन्स आपण बघूया. रेजिस्टन्स आणि रिएक्टन्स याच्यामध्ये डिफरन्स काय. रेजिस्टन्स अँड रिएक्टन्स. तर पहिली गोष्ट म्हणजे याची डेफिनेशन, दोन्हीच्या डेफिनेशन मी लिहिलेले आहेत.
opposition to flow of alternating current by resistor and opposition to flow of alternating current by the inductor or capacitor. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेजिस्टन्स ही का आहे, रियल क्वांटिटी आहे. ओके, इट इज अ रियल क्वांटिटी, वेअर ॲज रिॲक्टन्स ही का आहे, इमॅजिनरी क्वांटिटी आहे. इमॅजिनरी क्वांटिटी. त्याच्यानंतर थर्ड महत्वाचा पार्ट म्हणजे काय, रेजिस्टन्समुळं करंट आणि ईएमएफ मध्ये फेज डिफरन्स क्रिएट होत नाही. ओके, सो फेज डिफरन्स इज इक्वल टू 0. म्हणजे इथे व्यवस्थित ते सेंटेन्स लिहायचं. ड्यू टू रेजिस्टन्स फेज डिफरन्स बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग ईएमएफ इज इक्वल टू 0. रिॲक्टन्स मध्ये काय होणार आहे, देर इज फेज डिफरन्स ऑफ आयदर प्लस π/2 और मायनस π/2. म्हणजे जनरली इंडक्टरमुळे काय होतं, इंडक्टिव्ह रिॲक्टन्समुळे प्लस π/2 तयार होतं आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समुळे मायनस π/2 चा फेज डिफरन्स तयार होतो. त्याच्यानंतर रेजिस्टन्स काय करतो, एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करतो, कंझ्युम्स इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, रिॲक्टन्स जो आहे तो इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करत नाही. ओके, त्याचबरोबर रेजिस्टन्स हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसतो, तो कॉन्स्टंट असतो. परंतु रिॲक्टन्स मात्र फ्रिक्वेन्सी चेंज होईल तसं मात्र काय होणार आहे, रिॲक्टन्स चेंज होतो. ओके, सो डज नॉट डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. आणि इथं मात्र डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी. त्याचं फॉर्म्युला तुम्हाला आता आपल्याला डिराइव्ह करायचा आहे पुढच्या डेरिव्हेशन मध्ये. रिॲक्टन्सचा म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यामध्ये फ्रिक्वेन्सी येते आणि त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी चेंज झाली की रिॲक्टन्स चेंज होतो. रेजिस्टन्सचा आपण ऑलरेडी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये भरपूर स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीची कुठंच काय टर्म येत नाही. म्हणजे अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी वाढू दे किंवा कमी होऊ दे, रेजिस्टन्स आहे तेवढाच राहणार. परंतु रिॲक्टन्स मात्र काय होतो, फ्रिक्वेन्सी चेंज झाले तर रिॲक्टन्स चेंज होतो. ओके, so these are some differences between the resistance and the reactance. okay, लक्षात आले का बघा. रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट बाय रेजिस्टर. रिॲक्टन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट बाय इंडक्टर और कॅपॅसिटर. रियल क्वांटिटी, इमॅजिनरी क्वांटिटी झिरोचा फेज डिफरन्स तयार करतं, हे प्लस π/2 किंवा मायनस π/2 चा फेज डिफरन्स तयार करतं. consumes electrical energy, doesn't consume electrical energy, doesn't depend on frequency, depends on frequency. आणखी एक डिफरन्स पाहिजे तर लिहू शकतो की रेजिस्टन्स हा सगळ्या प्रकारच्या सर्किटमध्ये चालतो, एसी ॲज वेल ॲज डीसी. परंतु रिॲक्टन्स फक्त एसी सर्किटमध्ये वर्क होतो, डीसी सर्किटमध्ये तो वर्कच करत नाही. ओके, वर्क्स इन बोथ एसी अँड डीसी सर्किट्स. ओके, हा वर्क्स ओनली इन एसी सर्किट. हा फक्त एसी सर्किट मध्ये वर्क करतो. तर हे लक्षात आलं का बघा. ओके, आता आपण रेजिस्टन्स रिॲक्टन्स मधला फेज डिफरन्स बघितला, सॉरी यांच्यामधला डिफरन्स बघितला रेजिस्टन्स रिॲक्टन्स मधला. बोर्ड एक्झाम मध्ये आणखी कुठला डिफरन्स विचारला जाऊ शकतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, डिस्टिंग्विश बिटवीन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असं पण होऊ शकतं, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन रेजिस्टन्स अँड इम्पिडन्स, किंवा डिस्टिंग्विश बिटवीन रिॲक्टन्स अँड इम्पिडन्स असं देखील होऊ शकतं. आता काय करूया, अगोदर सगळे रिॲक्टन्सचे फॉर्म्युले वगैरे आपण डिराइव्ह करूया, स्टडी करूया, आणि त्याच्यानंतर बाकीचे फॉर्म्युले बाकीचे डिफरन्सेस जे आहे ते तुम्हाला इझिली लिहिता येतील. ओके, आता आपल्याला स्टडी करायचे आहेत डिफरंट टाईप